आपल्यासोबत ज्यांची नुकतंच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे ते अरुणजी पाटील साहेब सोबत आहेत. साहेब काय सांगाल, काल जी निवड झाली त्या निवडीमध्ये आपली ठाणे जिल्हा पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली याबद्दल काय सांगाल? काल जी निवड झाली आमची त्याच्या आम्ही सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढलो होतो. त्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि बहुजन विकास आघाडी असं मिळून आम्ही पॅनल तयार केलं होतं. परंतु काल असं झालं की जेव्हा अध्यक्षपदाची निवड होणार होती त्यावेळेस काही थोडेसे मतभेद झाले. बहुजन विकास आघाडींनी पहिलं अध्यक्षपद त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं होतं कथोरे साहेबांनी की जे काय असेल आपण 1.5 वर्ष सगळ्यांना देऊ, शेवटचा जो राहील त्याला 2 वर्ष देऊ. उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याला दुजोरा दिला होता एकनाथराव शिंदे साहेबांनी. परंतु काही लोकांच्या हट्टापायी काल तिथे फॉर्म भरला गेला बहुजन विकास आघाडीचा आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे परिवर्तन पॅनलमध्ये जे सदस्य निवडून आले होते संचालक, त्या सर्वच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षाचे जे होते त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्या अनुषंगाने आमचे 11 आमच्याकडे होते, त्यांच्यामधून निवडून आलेल्यापैकी 3 लोकांनी आम्हाला मदत केली. असे एकूण 14 मतं मला मिळाली आणि माझा विजय झाला. त्यामध्ये ह्या विजयामध्ये कथोरे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. कारण सुरुवातीला जेव्हा परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल असे 2 पॅनल तयार झाले. सहकार पॅनलमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि परिवर्तन पॅनलमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक होते. जसं रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं प्रदेशाध्यक्ष की प्रत्येकाला संधी देणं शक्य नव्हतं. दोन्ही पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाची लोक होती, पण पक्षनिष्ठा म्हणून काल त्यांनी मला मदत केली आणि त्या सर्वांचे संचालकांचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला मदत केली. आणि आमच्या वरिष्ठ नेते असू दे, रवींद्र चव्हाण साहेब असू दे, देवेंद्र फडणवीस साहेब असू दे मुख्यमंत्री, किंवा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असू दे, ह्या सर्वांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यामुळं ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो. काय पुढचं विजन काय असणार आहे आपलं अध्यक्ष? ठाणे पालघर जिल्हा ही बँक शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार यांचं हित जोपासण्याचं काम सुरुवातीपासून करते. ठाणे जिल्हा बँक याच्यामध्ये 3 विभागामध्ये वाटलेली. त्याच्यामध्ये सागरी, डोंगरी आणि नागरी असे 3 विभाग आहेत. त्याच्यामध्ये सागरी विभागामध्ये आम्ही मच्छीमारांना सुद्धा खूप प्रमाणामध्ये कर्ज देतो आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतो. काही भाग पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग आहे, मुरबाडमध्ये सुद्धा आहे, शहापूरमध्ये सुद्धा आहे. त्या आदिवासी भागामध्ये कर्ज उपलब्ध करून लोकांना सक्षम करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि यापुढेही करत राहू. आमच्या मागच्या वेळेस आम्ही दूध संघ स्थापन करण्याचा जो विचार केला होता तो आता पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून रोजगार कसा निर्मिती होईल आणि ग्रामीण भागामध्ये कसा रोजगार निर्मिती होईल त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शेतीचा व्यवसाय, त्या शेतीला जोडधंदा म्हणून दूधधंदा खूप चांगल्या प्रमाणात यापूर्वी लोक करायचे. परंतु दूध जेव्हा रिटेलमध्ये आपण देतो किंवा घेण्यासाठी कोणी येत नाही, त्याच्यामुळं लोकांनी तो जवळजवळ बंद करण्याच्या स्थितीमध्ये असताना आम्ही तो परत त्याला संजीवनी देण्याचं काम नक्कीच करू आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना असू दे किंवा शेतमजूर असू दे यांना सगळ्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. शेवटचा प्रश्न, मागील कालखंडामध्ये नोकर भरतीवर आपल्या जो भ्रष्टाचाराचे काही आरोप झालेत त्याकडे आपण कसं पाहतो किंवा पुढील कसं आपण काम? बघा, आरोप करणारे त्यांच्या याच्यामध्ये त्यांना काय अपेक्षित होतं मला माहिती नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो एकदम पारदर्शकपणे IBPSच्या माध्यमातून जे महाराष्ट्र शासनाचे ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ती भरती केली गेलेली आहे. ती काय भरती आम्ही डायरेक्ट केलेली नाही किंवा काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं जे आरोप लोक करतात ते साफ खोटे आहेत. धन्यवाद.